समुद्रमंथनाच्या वेळी जी 14 रत्ने बाहेर आली त्यांपैकी एक रत्न म्हणजे शंख. म्हणूनच शंखाला समुद्रतनय असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंखात साक्षात भगवान श्री विष्णू यांचा निवास आहे. म्हणूनच सदैव त्यांच्या हातात शंख धारण केलेला असतो. शंखनादामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. म्हणूनच सणवार किंवा धार्मिक कार्यक्रमात शंखनाद केला जातो. देवघरात देखील शंख ठेवला जातो. चला तर या शंखाची उत्पत्ती कथा जाणून घेऊया. शंख मंगलकारक आणि शक्तीचा स्रोत असल्याने भगवान विष्णू यांच्यासह सूर्यदेव, देवी तसेच वेदमाता गायत्री यांसारखे अनेक देवी देवता शंख धारण करतात. म्हणूनच शंखाचे दर्शन सर्व प्रकारे मंगलदायक मानले जाते. जेव्हा शंख पाण्यात असतो तेव्हा तो एका जीवाचे कवच म्हणून असतो, पण त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व त्याहून कितीतरी पटींनी अधिक आहे. योगशास्त्रात शंखमुद्रा, आयुर्वेदात शंखपुष्पी आणि शंखभस्म यांचा उपयोग केला जातो. प्राचीन काळात शंखलिपी अस्तित्वात होती. यावरून शंखाचे आपल्या जीवनात आणि परंपरेत किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते. देशातील अनेक भागांतील मंदिरात शंख जपून ठेवला जातो आणि तो पवित्र मानला जातो. चला तर शंखाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. शंख श्रीहरींचा निवास, श्रीलक्ष्मीचा भाऊ. समुद्रमंथनात मिळालेल्या 14 रत्नांमध्ये शंख असल्यामुळे तो समुद्रतनय म्हणून ओळखला जातो आणि लक्ष्मी देवीचा भाऊ मानला जातो. शंखात साक्षात भगवान श्रीहरींचा निवास असल्यामुळे ते सदैव शंखाला आपल्या हातात ठेवतात. ज्या ठिकाणी शंख असतो त्या ठिकाणी भगवान श्रीहरी लक्ष्मी देवीसह नेहमी वास करतात. त्यामुळे तेथील अमंगल शक्ती लगेच दूर पळून जातात. देवपूजेत शंखातील पाणी शंखोदक म्हणून ओळखले जाते. ते भक्तांवर शिंपडले जाते. यामुळे भक्तांच्या मनात भगवंतांबद्दल प्रेम निर्माण होते. शंखाची उत्पत्तीची कथा. श्रीमद देवी भागवतानुसार गोलोकात श्रीकृष्णांचा श्रीदामा नावाचा मित्र होता. एकदा काही कारणावरून राधेला राग आला आणि तिने श्रीदामाला शाप दिला, तू असुर योनीत जन्म घेशील. भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि त्यांनी त्याला धीर दिला, तू शंखचूड होशील. शिव आणि शंखचूडांचे युद्ध झाले. वृंदेचे पातिवृत्य भंग झाले आणि शेवटी शंखचूडाचा वध झाला. त्याची हाडे समुद्रात टाकली गेली आणि त्यापासून शंख निर्माण झाले. शिवपूजेत शंख का वर्ज्य मानला जातो? भगवान महादेवाने शंखचूडाचा वध केला म्हणून शिवपूजेत शंख वापरला जात नाही. पूजेत शंख का फुंकला जातो? शंखध्वनी केल्याने वातावरण शुद्ध होते, रोगजंतू नष्ट होतात आणि सर्व अशुभ दूर होतात. म्हणूनच मंदिरात आणि घरात आरतीवेळी शंख फुंकला जातो. जिथे शंखध्वनी होतो तिथे माता लक्ष्मी विराजमान असते. वराह पुराणानुसार सकाळी आणि रात्री 3 वेळा शंखध्वनी करावा. यामुळे देवी देवतांची कृपा राहते आणि देवमूर्तीतील चैतन्य वाढते.